नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. चंद्रपूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा तीव्र संताप तुम्हाला येईल. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात फक्त 2 वेळच्या भाकरीसाठी पोटाची खळगी भरण्यासाठी तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या आमच्या 4 गरीब भगिनींचा वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय. होय, एकाच वेळी 4 महिलांचा जीव गेलाय. संपूर्ण परिसरात आज शोककळा पसरलीये. पण या मृत्यूला जबाबदार कोण? तो वन्यजीव की वन विभागाचे ढिम्म प्रशासन? आता आमचे वन विभागाला आणि प्रशासनाला काही थेट आणि रोखटोक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पहिला प्रश्न असा की वाघ मानव संघर्ष आज काही नवीन नाहीये. मग जंगलावर अवलंबून असणाऱ्या या गरीब नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने आतापर्यंत काय ठोस उपाययोजना केल्या? प्रश्न दुसरा असा की प्रत्येक वेळी अशी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग का येते? निष्पाप लोकांचे जीव जाण्याआधी तुमचा इफेक्टिव्ह ऍक्शन प्लॅन कुठे गायब असतो? प्रश्न तिसरा, वाघांचे संवर्धन नक्कीच झाले पाहिजे, पण माणसाच्या जीवाचे काय? माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का की लोकांनी रोज मरणाच्या छायेत जंगलात जावं? आज गुंजेवाही परिसरातील नागरिक संतप्त आहेत आणि त्यांचा हा राग 100% रास्त केवळ कागदावर योजना आखून आणि मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा करून हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत वन विभाग आणि सरकार यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही, वाघ मानव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही. अखेर सिंदेवाहीची ती नरभक्षक वाघीण पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. गुंजेवाही जंगलात मृत्यूचे तांडव मांडणाऱ्या या वाघिणीला वन विभागाने आज पकडलंय खरं, पण ते पण लोकांच्या रोषामुळे. पण यामुळे तिथल्या जनतेचा संताप शांत झालाय का? तर मुळीच नाही. उलट प्रशासनाच्या ढिम्म कार्यपद्धतीवर आता आणखी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज नागरिक विचारतायत, वन विभागाला हीच तत्परता आधी का दाखवता आली नाही? जेव्हा मोफूल वेचणाऱ्या आमच्या गरीब नागरिकांवर पहिले हल्ले झाले, तेव्हाच जर प्रशासनाने ही तत्परता दाखवून त्या वाघिणीला जेरबंद केलं असतं, तर त्या निष्पाप 4 महिलांचे बळी गेले असते का? आणि काय म्हणजे आज त्यांचे विचार करा, छोटे छोटे मुलं घरात असतील, त्यांची पूर्ण फॅमिलीच उद्ध्वस्त झालीये. 4 माता भगिनींचा जीव जाण्याची वाट पाहत होतं का हे प्रशासन? लोकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग का येते? वाघीण पकडली गेली म्हणून धोका टळलेला नाहीये. आता त्या नरभक्षिक वाघिणीसोबत तिचे बछडेही त्याच परिसरात असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. वाघीण पिंजऱ्यात गेली तरीही आमचे गावकरी आजही त्या बछड्यांच्या सावटाखाली दहशतीत जगतायत. वन विभागासमोर आता या बछड्यांना जेरबंद करण्याचं एक नवीन आणि मोठं आव्हान उभं ठाकलंय. आणि याच विषयावर अजून वन विभागाला काही प्रश्न आहेत की त्या बछड्यांना पकडण्यासाठी आता वन विभागाचा काय ऍक्शन प्लॅन आहे? की पुन्हा एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहिली जाते? जोपर्यंत ते बछडे पकडले जाणार नाहीत, तोपर्यंत जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? आता केवळ थातुरमातुर काम करून चालणार नाही, प्रशासनाने तात्काळ त्या बछड्यांचाही बंदोबस्त करावा, जेणेकरून सिंदेवाही परिसरातील नागरिक सुटकेचा श्वास घेऊ शकतील. या गरीब आणि कष्टकरी जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यंत्रणेला जागे करा. असेच सोशल अवेअरनेस किंवा रिअल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.